सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मानसी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। गणेशोत्सवास काही दिवस शिल्लक असल्याने गणपती सजावट साहित्य खरेदीसाठी संपूर्ण बाजारपेठ साहित्याने फुलून गेल्या असल्या तरी ऑनलाईन साहित्य सजावट खरेदीचे प्रमाण वाढले असून नागरिकांनी ऑनलाईन खरेदीपेक्षा खरेदीसाठी स्थानिक दुकानांसह रस्त्यावरील विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य दिल्यास आपल्या एका खरेदीमुळे त्यांच्या घरात आनंदाचा प्रकाश पसरणार असल्याचे मत कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी व्यक्त केला। कोपरगाव येथील वृत्तपत्रे विक्रेता असोसिएशन व साक्षी गणपती सजावट साहित्य केंद्राचे उद्घाटन कोपरगाव नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। त्या प्रसंगी ते बोलत होते। गेल्या 7 दिवसापासून महाराष्ट्रातील नगर परिषद कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना या त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी कामबंद आंदोलन करून उपोषणास बसले आहेत। यात मोठ्या प्रमाणात महिला वर्गही आहे। या सर्व संघटनांनी वेळोवेळी शासन दरबारी आपल्या मागण्या निवेदनाद्वारे दिलेल्या आहेत, परंतु अद्यापही शासनाने त्या मंजूर करून लागू केलेल्या नाही। म्हणून महाराष्ट्रातील सर्व नगर परिषद कर्मचारी व अधिकारी उपोषणास बसले आहेत। निश्चितपणे नागरिक या नात्याने त्यांच्या मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी त्यांना पाठिंबा व्यक्त करून त्यांच्या सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले। त्यांनी पाणी विभाग व आरोग्य विभागाचे काही भाग नागरिकांसाठी चालू ठेवले, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी व घंटागाडी यासाठी नागरिकांचे हाल होत नाही। कर्मचारी संघटना व अधिकारी संवर्ग यांनी पाणी व आरोग्य हे 2 विभाग उपोषणास बसवले नाही, यासाठी नागरिकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले। सणासुदीचे व पावसाचे दिवस असल्याने शासनाने मार्ग काढून लवकरात लवकर हे उपोषण थांबवावे, जेणेकरून नागरिकांना जनतेला त्रास होणार नाही, जनतेच्या कामांना विकासाच्या दृष्टीने अडचणी येणार नाही। पारनेर तालुक्यातील सावरगाव मध्ये शासकीय जागेमध्ये स्थानिक ग्रामस्थांनी अतिक्रमण केल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन योजनेचे काम थांबले आहे। या संदर्भात सावरगाव येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे। न्याय न मिळाल्यास नगर कल्याण महामार्गावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। सावरगाव येथे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना जलजीवन योजनेच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या आणि शासकीय जागेमध्ये अतिक्रमण करणाऱ्यांच्या विरोधात निवेदन दिले आहे। बचत गटातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देऊन त्यांना कुटुंबाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी हा प्रयत्न आहे। इंदिरा महोत्सवातून अनेक महिलांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी मोठे व्यासपीठ निर्माण झाले असून बचत गटाच्या उत्पादित मालाच्या मार्केटिंगसाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास जगाच्या पाठीवर पोहोचता येईल असे सांगताना हा महोत्सव रोजगार व स्वयंरोजगारासाठी मानबिंदू ठरेल असे प्रतिपादन विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले। निसर्गाचे वरदान लाभलेल्या भंडारदरा जलाशयाचे नाव बदलण्यात आले आहे। भंडारदरा जलाशय आता आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय या नावाने ओळखला जाणार आहे। याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे। जलाशयाच्या नामकरणासाठी अनेक अर्ज शासनाला प्राप्त झाले होते, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबत शासन निर्णयात म्हटले आहे, जलसंपदा विभागाच्या अखत्यारीतील अकोले तालुक्यातील भंडारदरा जलाशयास आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण देण्याबाबत शासनास विविध अर्ज प्राप्त झाले आहे। त्यानुसार सदर जलाशयास आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे नामकरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
शिर्डीला सौर शहर करण्यासाठी समाजातील सर्व घटकांच्या सहकार्याची गरज असून येत्या डिसेंबर पर्यंत 100% सौर शहर करण्याचा महावितरणाचा संकल्प आहे, असे प्रतिपादन महावितरणाचे संचालक प्रसाद रेशमे यांनी केले। महावितरणाच्या शिर्डी उपविभागाच्या वतीने शिर्डीतील शांती कमल भक्त निवास येथे आयोजित ग्राहक संवाद मेळाव्यात ग्राहक वित्तीय संस्था, सौर प्रणाली विक्रेते आणि महावितरणाचे अभियंते यांच्याशी संवाद साधताना ते बोलत होते। महाराष्ट्रातील डाळिंबांची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांना चाखायला मिळणार आहे। राज्यातून डाळिंबांची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे। विशेष म्हणजे पहिल्या खेपेतून जाणारी डाळिंबे ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा खक्कर यांच्या शेतातील आहे। पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील हिंगणदारा वस्तीवर मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी शेततळ्यातून पाणी काढण्यास गेलेल्या सुनेचा पाय घसरून शेततळ्यात पडल्यामुळे तिला वाचवण्यासाठी सासऱ्याने तत्काळ धाव घेतली, मात्र त्यांनाही पोहता येत नसल्यामुळे सून सासऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। त्यानंतर या घटनेची माहिती तत्काळ पारनेर पोलिसांना कळवण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहे। उत्कृष्ट काम करणाऱ्या 14 प्राथमिक शिक्षकांना व एका केंद्र प्रमुखाला जिल्हा परिषदेतर्फे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे। शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून लवकरच मोठ्या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे शिक्षण अधिकारी भास्कर पाटील यांनी सांगितले आहे। प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रस्तावाची गट शिक्षण अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी होऊन एका महिलेसह 3 शिक्षक व 1 केंद्र प्रमुख असे 42 शिक्षक व 14 केंद्र प्रमुखांचे प्रस्ताव जिल्हा कार्यालयास पाठवण्यात आले। जिल्हा स्तरावरून संबंधित शिक्षकाच्या शाळेवर जाऊन 100 गुणांचे परीक्षण करण्यात आले। त्याचप्रमाणे 25 गुणांची लेखी परीक्षाही घेण्यात आली। गेल्या 8 दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील उभी पिके पाण्याखाली गेल्याने बळीराजाच्या तोंडाचे पाणी पळाले आहे। तातडीने पीक नुकसान भरपाईचे पंचनामे न केल्यास तहसील कार्यालयापुढे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामरगावचे माजी सरपंच वसंत ठोकळे, सरपंच तुकाराम कातोरे यांनी दिला आहे। नगर तालुक्यातील कामरगाव येथे संततधार पाऊस झाल्याने मूग, बाजरी, तूर, सोयाबीन, कांद्याचे रोप, शेवंती, झेंडू आदी पिकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे। सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये इथेच थांबूया, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।